तर भावांनो मला कमेंट करायला लागल्यात काय आता, म्हणजे एक 9 ते 10 व्हिडिओ टाकल्यात मी हिंदीमध्ये काय. मग मराठीत कर, मराठीत करायला काय विषय नाही भावांनो. मी शेतकरी आहे बघा. सगळी मोठी झाली आहेत. मोबाईल तयार करणारा मोठा झाला आहे, गाडी तयार करणारा मोठा झाला आहे. शेतकरी आहे तिथंच आहे. शेतकरी कधी मोठा व्हायचा? 3-4 लिटर दूध घालावं लागते तेव्हा 1 लिटर पेट्रोल येते, आणि 1 टन ऊस कारखान्याला विकायला लागतोय त्यावेळी तेलाचा डबा एक येतोय. शेतकरी कधी मोठा व्हायचा? मोबाईल घेणारा झाला मोठा. परत नोकरी बाकीची सगळी मोठी झाली, पण माणसासनी एवढं कळत नाही की अन्न लागते जगण्यासाठी खायला. सकाळी उठलं की चहा प्यायला लागतोय. चहा इथनं तिथनं येत नाही. आम्हाला वैरण आणायला लागत्या. ते भरड्याचं पोतं किती रुपये आहे? 1700 रुपये पोत्याचं भरड्याचं खर्च आहे. हे मला का नाही शेताकडले म्हणजे शेतकऱ्याला मला का नाही किंमत द्यायला पाहिजे बघा. सोयाबीन आता 44 रुपये किलो आहे, आणि आपण विकत घ्यायला गेलो का नाही 110 रुपये किलो. कुठलं काय आहे? म्हणजे शेती आम्ही करतो. शेतीचा दर आम्हाला पाहिजे, आम्ही ठरवायला पाहिजे, आमच्याकडे पाहिजे ठरवायला. दुसरी कोण ठरवणार आहे? मोबाईलचा दर मोबाईलचा मालक ठरवतोय, गाडीचा दर गाडीचा मालक ठरवतोय. शेतकऱ्याला दर यायला पाहिजे हे मला, म्हणून हे सगळं मला हिंदीत दाखवायचं आहे. कारण की मराठीमध्ये फक्त महाराष्ट्र दाखवते, महाराष्ट्रामध्ये जातं. पण हिंदीमध्ये जर केलं तर पूर्ण मला भारत देशाला काही दाखवायचं आहे की शेतकरी आहे म्हणून देश आहे, हे लक्षात असू दे. शेतकरी इज ब्रँड. आणि मी इथून पुढं व्हिडिओ माझे सगळे हिंदीमध्येच पडणार भावांनो, त्यासाठी सॉरी. आणि आपण कट्टर हिंदू आहे बघा. कायम आपल्या कपाळावर टीका असतो. इथं राजल्य छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण कधी मावळा आहे हे लक्षात ठेवा. आणि गाडला आपण आपल्या कायम झेंडा असतो. आपण कट्टर हिंदू म्हणजे हिंदू आहे हे लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. कारण की शेतकऱ्यासाठी आपण लढा लावलो आहे. आपण बाकी कोणासाठी लढत नाही. शेतीला किंमत यायलाच पाहिजे. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये गाईज.